कामाला लागले आणि दुसरीकडे मात्र विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत कुरघोड्यांमध्येच फार वेळ घालवतोय असं पाहायला मिळते. काय नक्की भवितव्य असणार आहे पक्षाचं यापुढे? पक्षाचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. आमची पॉलिसी ठरलेली आहे, परंतु काही विघ्न संतोषी लोकांमुळे किरकोळ हा प्रॉब्लेम प्रत्येक पक्षात आहेच. आता आमच्या पक्षात हा किरकोळ आहे, पण तुम्ही तर मध्ये पाहिला असेल भाजपच्या कार्यालयासमोर अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसले होते आणि हे होते. प्रत्येक पक्षात स्थानिक स्वराज्य संस्थेला हे होणारच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा महापौर होईल आणि त्याच्यासाठी आमची व्यूहरचना तयार आहे. फक्त 11 तारखेच्या सोडतच्या सुट्टीच्या फायनल झाल्या तर तुम्ही बघचाल की भाजप आणि एकनाथ शिंदे गटातून इनकमिंगचं प्रमाण आमच्याकडं वाढेल. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय की तेथे त्या बैठकीला ज्येष्ठ राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे काही ज्येष्ठ नेते पण होते. मी खरंच भाजपचा असला असतो, गेले 30-25 वर्ष झाले ते काम करतात, त्यांनी हरकत घेतली असती ना माझ्यावर, मला बैठकीलाच बसू दिलं नसतं. पण जे बैठकीला नव्हते त्यांनी मात्र गलगला केला आहे आणि जे बैठकीला होते ते गप्प आहेत. याच्यावरूनच लक्षात घ्या की बाबा ह्यात काय आहे. आणि माझ्याकडं जयंतदादा पाटील माझ्या हॉटेलला आलेले होते. शशिकांत साहेबांनी मला 4दा बोलवून घेतलेलं आहे. पार्टीचं काय आहे, रोहित पवारांशी माझ्या अनेक बैठका झालेल्या आहेत. मग त्याच्यामुळं वरच्यांना माहीत आहे, पण हे जे का करतात काय नाही मला माहीत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये त्यांना पक्षाची शिस्त काय असते हे दाखवून नक्की देण्यात येईल. आता राष्ट्रवादीचं कोणतं पद तुमच्याकडे आहे? मी पदासाठी काम केलेलंच नाही आहे. मी पद हे मला सेकंड आहे. मी कार्यकर्ता आहे आणि ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. पदाने माणूस मोठा होत नसतो तर कामाने मोठा होतो. आज पण मला एवढे सगळेजण विचारतात, मला काही गरज नाही पदाची. माझी वैयक्तिक ओळख आहे. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता पहिला आणि मग राजकीय आहे. मी पक्षाचा साधा सदस्य आहे आणि मला त्यातच अभिमान आहे. जसं शिवसेनेचे लोक म्हणतात शिवसैनिक हेच मोठं पद आहे, तसंच काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं की शरद पवाराचा कार्यकर्ताचे आमच्यासाठी मोठं पद आहे. त्यातला मी एक कार्यकर्ता आहे. खरं तर शहर अध्यक्ष ज्या ठिकाणी बैठकीला उपस्थित असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून तुम्ही उपस्थित होत, नेमका उद्देश काय होता? की शहर अध्यक्षांचा प्रामाणिक आणि स्वच्छ उद्देश होता की ज्याला ग्राउंड लेवलचं कळतं, ह्या लोकांना प्रभाग कुठं चालू झाला आणि कुठं संपला असे 4 प्रभाग सांगावेत किंवा ज्या प्रभागामध्ये प्रतिस्पर्धी आपल्याला कुणाची फाईट होणार आहे, कुठले प्रभाग सोडून घ्यावे लागतात हे देखील त्यांना अभ्यास नाही आहे. अशा लोकांना तिथं प्लॅटफॉर्म करून देण्यापेक्षा राष्ट्रवादी शहराध्यक्ष खरटमल साहेबांनी मन मोठं केलं आणि तुझ्यासारखा पडद्यामागचा कलाकार मला पुढं आणायचा आहे आणि मला खरंच जमत नाही आहे, माझं तिकीट कन्फर्म नाही आहे, तू आणायची मुंबईत आहे तर तू अटेंड करतो का? मी म्हणलं हो करतो, मी आहे मुंबईमध्येच. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षामध्ये जी बैठक झाली त्याला शहराध्यक्ष न येता तुम्हाला पाठवलं. मात्र तुमच्यावर असा ठपका ठेवण्यात आलेला आहे पक्षातल्या पदाधिकाऱ्यांकडून की तुम्ही भाजपचं काम करता, भाजपचे पदाधिकारी आहात किंवा भाजपचे कार्यकर्ते आहात. काय नक्की सत्य आहे, काय तथ्य आहे या सगळ्या आरोपांमध्ये, काय सांगा? मुळात माझ्या खांद्यावर पिस्तूल ठेवून शहर अध्यक्षांचा वर चालवण्याचा हा प्रयत्न आहे. मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच कार्यकर्ता आहे. 1996 पासून मी काम करतो आणि मी महेश गादेकर जेव्हा युवकचे अध्यक्ष होते तेव्हा मी वार्ड अध्यक्ष होतो. वार्ड अध्यक्षापासून ते आजपर्यंत मी काम केलेलं आहे. विधानसभेला 288 बूथपैकी 150 ते 175 बूथ मी एकट्याने लावलेले आहेत. हे शहराध्यक्षांनी पाहिलेलं आहे. जे निष्ठावंत म्हणून घेतात ते भाजपची बी टीम म्हणून इथे काम करली. महेश कोटे जे पडले तर ह्या निष्ठावंतच्या पोकळ लोकांमुळंच महेश कोटेंचा पराभूत झाला आणि मी प्रणितीताईचंही तेवढंच जोरात काम केलेलं आहे. आणि माझ्या अनेक जनहित याचिका भाजपच्या विरोधात आहेत हे तुम्हालाही माहीत आहे. मी एकतर्फी लढतो भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळं जे लोकांना काम करता येत नाही त्यांना काड्या करणं चांगलं जमतं. ग्राउंड लेवलचा अभ्यास शून्य आहे. मग त्यांची मला क्यू येते की आपल्या पक्षात कोण आहे हे त्यांना माहीत नाही आणि त्यांनी माझ्या फेसबुकच्या अकाउंटवरनं काही माझे फोटो काढलेत. म्हणजे आमदार दक्षिणचे आमदार जे ग्रामीणचे आहेत सुभाष देशमुख यांचे, आणि ते फोटो पार्टीला दाखवलेत. ते लोकमंगलचा एक म्हणजे सार्वजनिक कार्यक्रम असतो लोकमंगल परिवाराचा, त्या कार्यक्रमातले काही फोटो काढलेले आहेत. राजकारण एकीकडं आणि सामाजिक कार्य एकीकडं. सुभाष देशमुखचे माझे लोकमंगल परिवाराच्या माध्यमातून पक्षाच्या पलीकडचे संबंध आहेत, याचा यथार्थी संबंध नाही. मी उत्तरला राहतो आणि हे उत्तरच्या आमदारबरोबर माझा एकही फोटो ते दाखवू शकत नाहीत, म्हणून त्यांनी दक्षिणचा दाखवलेत. त्याचा आणि याचा अर्थ माझा कुठेही संबंध नाही आहे. आणि मी त्यांना एक खुलं आव्हान आज देऊ शकतो,
बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. तुम्ही सिद्ध करावं मी भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून. नसेल तर मी सिद्ध करतो की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे आणि काम करत आहे आणि करत राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांचा महापालिकेमध्ये अभ्यास शून्य असल्यामुळं त्यांना पक्षांनी बाजूला ठेवून मला पाठवलं अध्यक्षांनी, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यांना ते दुखणं आहे, दुसरं काही दुखणं नाही आहे. हे खरं तर एकीकडे निवडणुका हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.